सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 20 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता संध्याकाळ झाली आणि सरपंचाच्या वाड्यावर दौलत, सरपंच आणि रमेशने दारूचे ग्लासला ग्लास भिडवले आणि खूप हसत होते. आणि सगळं माहीत झाल्यावर सरपंच म्हणाले, वा दौलतराव वा, मानलं तुम्हाला. अहो, तुमच्यासारखं डोकं आमच्याकडं नाही बघा. बाप शेर तर मुलगा सव्वा शेर म्हणतात ते खोटं नाही. आणि दौलत हसून म्हणाला, आबा, अहो त्या चंद्राला वाटते की मी रमेशला घाबरलो आणि त्याच्या समोरून पळून जातोय आणि तो खरा मर्द आहे आणि मी नामर्द आहे. पण जेव्हा तिला हे सगळं कळेल आणि तिच्या पायाखालची जमीन सरकेल ना, तेव्हा तिला कळेल की दौलत काय चीज आहे आणि मी काय काय करू शकतो. आणि मग सरपंच रमेशकडे बघून म्हणाले, रमेश, आता पुढची खेळी काय आहे? आणि रमेश हसून दारूचा एक घोट घेत दौलतकडे बघून म्हणाला, आता दौलत जे सांगेल तेच करेन, जसं आजपर्यंत केलं तसंच. आणि दौलत म्हणाला, रमेश, सांगतो, पण त्याआधी आतापर्यंतच्या ज्या कामाची ही किंमत ठेव तुझ्याकडे. असं म्हणून दौलतनं पैशाचा बंडल काढला आणि रमेशच्या हातात ठेवला. आणि त्या नव्या कोऱ्या नोटांचा वास घेऊन रमेशने तृप्ततेने डोळे झाकले आणि तो बंडल खिशात ठेवला. आणि दौलत म्हणाला, आता तू इथे थांबू नकोस, ठाण्याला जा तुझ्या घरी आणि एक पार्टी बघून ठेवली आहे. चंद्राचा सौदासुद्धा करून ठेवला आहे. तुझं चंद्राचं लग्न झालं की तिला आपण ठाण्याला न्यायची. तिचं लग्न जरी तुझ्यासोबत झालं असलं तरी पहिली रात्र माझ्यासोबतच होईल. आणि इथून ठाण्यात गेल्यावर इतक्या लांब ती कशी फडफड करते तेच मला बघायचं आहे. मी तिला उजवणार, तिचं सील मीच तोडणार आणि मग तिला कोट्यावर विकणार. मज्जावी होणार आणि पैसा पण मिळणार. काय आबा, कशी वाटली आयडिया? आणि सरपंच त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाले, भले शाबास, याला म्हणायचं खरा बदला घेणं. लागा कामाला. मग दारू सगळी पोटात ढकलली आणि दौलत रमेशला म्हणाला, रमेश, इथून जाताना कोणाला दिसू नको, आता निघ. मग रमेश बाहेर निघाला. त्याचवेळी सुभान रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दौलतला भेटायला आला होता आणि सुभान रमेशची धडक झाली. सुभानने रमेशला निरखून पाहिलं आणि हे दौलतनं सुद्धा बघितलं. पण सुभान कुठेच बोलणार नाही हे त्याला माहीत होतं. मग मालन खुश होती. दुसऱ्या दिवशी तिला शेतात गेल्यावर मैत्रिणींनी विचारलं, मालन, अगं इतकी खुश का आहेस? चंद्राचं कुठं जमलं की काय? तसं मालननं पटकन तिच्या ओठांवरचं हसू बदललं आणि शांत राहिली आणि म्हणाली, नाही गं, आपलं असंच. हौसा म्हणाली, पण काय गं, दौलतनं चंद्रासोबत काही केलं तर नाही ना? नाही म्हणजे त्याच्या तावडीत एखादी सापडली तर अशी परत येत नाही ना, म्हणून म्हणाली मी. आणि मालन म्हणाली, अगं, एका भल्या माणसानं वाचवलं माझ्या चंद्राला. आणि कालसुद्धा दौलत घर पेटवायला आला होता, तेव्हा पण त्यानंच वाचवलं. आणि हौसा अक्का, कोणाला बोलणार नसशील तर तुला बोलते, बोलू का? हौसा अक्का म्हणाली, अगं बोल की, माझ्यावर भरोसा नाही होय? आणि मालन म्हणाली, हौसा अक्का, अगं, त्याच पोरानं चंद्राला मागणी घातली आणि चंद्रा पण तयार आहे बघ त्याच्यासोबत लग्न करायला. एकदा का लगीन झालं आणि चंद्रा ठाण्याला निघून जाईल आणि मी सुटले बघ. आणि हे ऐकून हौसाला सुद्धा छान वाटलं. आणि आता इकडे पाटलाच्या मळ्यामध्ये आजही पाटलानं रत्नाला बोलवून घेतली होती आणि रत्ना त्याचे पाय चेपत होती आणि तो म्हणाला, बास झालं आता,
जवळ ये. तशी रत्ना थोडी नाराज अवस्थेतच पाटलाच्या जवळ आली आणि पाटील म्हणाले, का ग, काय झालं? तुझा चेहरा का असा उतरलाय? आणि रत्ना म्हणाली, पाटील, अहो तो दौलत चंद्राच्या तर जीवावरच उठलाय आणि तिचाच विचार सारखा डोक्यात येतो. आणि पाटील म्हणाले, कसं असतं रत्ना, या गावात राहायचं असेल तर कोणाला ना कोणाला तरी धरून राहावं लागतं. पाण्यात राहून माशासोबत वैर करता येत नाही. आता तू कशी मला धरून आहेस, तर कोणाची हिंमत आहे का तुझ्याकडे बघायची? कारण माहीत आहे तू माझ्या सेवेत आहेस. तशी चंद्रा अधांतरी आहे. तुला म्हणालो होतो, तू माझा निरोप तिला दिलास का? आणि रत्ना हात जोडून म्हणाली, नाही पाटील, मी तिला निरोप दिला नाही आणि चंद्रा तसली नाही. अहो तिला आपल्याबद्दल कळालं तेव्हापासून तर ती माझ्याशी बोलत पण नाही आणि माझं तोंड पण बघत नाही. मी दिसली की रस्ता बदलते. आणि पाटील म्हणाले, मग जाऊ दे. जिची इच्छा नसेल तिच्या पाठीमागं मी तरी लागत नाही आणि उगीचच भलत्या सलत्या लपड्यात मी पडत नाही. जिची तयारी असेल तीच बरी, जशी तू. असं म्हणून त्यांनी तिला जवळ ओढली आणि अंथरुणावर खाली पाडलं आणि तिच्या अंगावर आले. आणि रत्ना म्हणाली, पाटील, आणखीन एक सांगू का? पाटील म्हणाले, काय? आणि रत्ना म्हणाली, मला दिवस गेले. आणि हे ऐकून पाटील चकित झाले आणि लगेच नॉर्मल होत म्हणाले, काय? कितवा? रत्ना म्हणाली, आताशी दुसरा. पाटील म्हणाले, बरं, उद्या तालुक्याला गेलो की गोळ्या घेऊन येतो, मग मोकळी होशील 4 दिवसात. आणि हे ऐकून रत्ना खूप नाराज झाली. हीच बातमी जर तिने तिच्या नवऱ्याला सांगितली असती तर त्याला किती आनंद झाला असता, आणि हीच बातमी जर पाटलाच्या बायकोने त्याला सांगितली असती तर पाटलाला किती आनंद झाला असता. आणि ती पाटलांना म्हणाली, पाटील, ही बातमी जर तुमच्या घरची असती तर? आणि पाटील म्हणाले, अगं, हत्तीवरून साखर वाटली असती आणि मी अख्ख्या गावाला जेवणसुद्धा दिलं मुलगा झाल्यावर. तेव्हा तू लहान होतीस. आणि आता तुझं काय म्हणणं आहे की आताही मी खुश होऊ की काय? तुला तुझी लायकी माहीत आहे ना? काही पण विचार करू नकोस, नाहीतर जीवाला मुकशील. गोळ्या आणतो त्या खायच्या आणि रिकामं व्हायचं. असं म्हणून पाटलांनी रत्नाची साडी वर केली आणि तिच्या अंगावर आले. रत्ना मात्र डोळ्यात पाणी आणून त्यांना साथ देत होती. आणि आज तिला तिच्या नवऱ्याची आठवण आली. लग्न झालं आणि 6 महिन्यातच दुसरी बाई घेऊन पळून गेला आणि रत्ना पुन्हा माहेरी आली. तेव्हापासून हेच तिचं आयुष्य आहे. आणि इकडे मुंबईमध्ये शशी त्याच्या रूममध्ये डोळे मिटून बसला होता. त्यानं छातीवर पुस्तक पकडलं होतं आणि वाचता वाचता डोळे बंद केले होते. आणि शशीला सतत मालन आठवायची, चेहऱ्यावरून हात फिरवणारी. आणि तिने त्याच्या चेहऱ्यावर फिरवलेले तिचे प्रेमळ हात आठवायचे आणि त्यालाही असं वाटायचं की असं यापूर्वी घडलंय. आणि आणखीन एक गोष्ट त्याला आठवायची, ती म्हणजे चंद्राचे तेजस्वी डोळे आणि सोबतच चंद्राचा करारीपणा. इतक्यात रविशेठ आले आणि म्हणाले, अजित, तू बिझी आहेस का? शशीची तंद्री भंग पावली आणि तो म्हणाला, नाही बाबा, बोला. रविशेठ म्हणाले, मला बोलायचं नाही, तुला काहीतरी दाखवायचं आहे, येतोस का? शशी लगेच उठला आणि म्हणाला, हो बाबा, चला. मग रविशेठ शशीला त्याच्या अड्ड्यावर घेऊन गेले. तिथं त्यांच्या हाताखाली काम करणारी बरीच अशी पोरं होती. काही जण बाहेर होती, विखुरलेली होती. अशी एकूण 50-60 माणसं रविशेठच्या हाताखाली होती. आणि रविशेठने एका गोदामाचा दरवाजा उघडायला लावला आणि शशीनं ते बघितलं आणि त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. कारण त्याच्यासमोर भरपूर शस्त्र पडलेली होती, तलवारी, रामपुरी, सुरे आणि पिस्तूलसुद्धा. आणि रविशेठ हे गोदाम बंद करून म्हणाले, अजित, हा माल कितीतरी करोडो रुपयाचा आहे.
हा कोणाच्याही नजरेत येता कामा नये. एक वेळ पोलिसांच्या नजरेत आला तरी चालेल, त्यांना पैसे देऊन मॅनेज करता येतं, पण आपल्याच धंद्यातल्या दुसऱ्या लोकांच्या नजरेत येता कामा नये. लक्षात ठेव. कारण बऱ्याच वेळा बाहेरच्यांची कमी, पण आपल्याच माणसांची आपल्याला दृष्ट लागते. आणि शशी म्हणाला, हो बाबा, मी लक्षात ठेवीन. आणि रवी शेठने त्याच्या सगळ्या हाताखालच्या मुलांना आज बोलावलं होतं आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाले, आजपासून माझ्यासोबत तुम्ही अजितचं सुद्धा ऐकायचं. तो तुमचा दुसरा बॉस आहे असं समजा. आणि आता राईट हँड आहे हे ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यातल्या एकाने मात्र अजिबात टाळी वाजवली नाही. तो म्हणजे महेश. तो फक्त मागे हाताची घडी घालून उभा होता आणि शशीकडे रागात बघत होता. शशीची नजर त्याच्यावर गेली आणि त्याच्या बघण्यावरून असं वाटलं की त्याला रवी शेठचा हा निर्णय आवडला नाही. आणि कसं आवडेल म्हणा, इतके वर्ष तो रवी शेठसोबत काम करत होता आणि त्यांच्या धंद्याला कोणीच वारस नव्हतं. म्हणून महेश रवी शेठच्या मर्जीतला होण्याचा प्रयत्न करत होता. अनेक साहसे अंगावर घेत होता आणि रवी शेठची त्याच्यावर मर्जी होती सुद्धा. म्हणून त्याला वाटायचं की त्याच्यानंतर हे सगळं माझं होईल. पण आज अचानकच रवी शेठने शशीला त्यांचा राईट हँड घोषित केला आणि महेशचा पत्ता कट झाला. आणि हे महेशला आवडलं नाही आणि तो शशीवर सुद्धा चिडून राहिला. मग आता शशी रवी शेठचा राईट हँड झाला होता. तोच सगळं हँडल करत होता आणि त्याच्या शब्दाला मोल आलं. पण महेश मात्र शशीचं ऐकत नव्हता आणि दोघांमध्ये छत्तीचा आकडा तयार व्हायला लागला. रवी शेठ दोघांनाही समजवायचे आणि पुढे घालायचे, कारण त्यांना दोघेही महत्त्वाचे होते. मग आता 2 डझन हत्यारांची डील करायची होती आणि हे कामसुद्धा जोखमीचं होतं. आणि शशी म्हणाला, बाबा, मला वाटतं हे काम मी करावं. त्याचवेळी महेश समोर आला आणि म्हणाला, नाही बाबा, दरवेळी अशी कामं मी करतो आणि यावेळीसुद्धा मीच करणार. असं म्हणून महेशनं शशीकडे रागात बघितलं आणि पुढे म्हणाला, जे नवीन आलेत त्यांना हे जमणार नाही. त्यांनी थोडं मागं थांबलं तर बरं होईल. आणि शशी त्याच्याकडे निरखून बघत म्हणाला, नवीन असलो तरी कोणतंही काम करण्याची धमक आहे माझ्यात आणि कधीच कोणाला कमी लेखून नये. महेश म्हणाला, खूप मोठी रक्कम आहे, जवळजवळ 25 लाखाच्या आसपास. आणि याआधी मी 50 लाखापर्यंत डील केलं. आणि बाबा, मीच जाणार, कारण कधीही परिस्थिती बिकट निर्माण होऊ शकते आणि तशीच वेळ आली तर एखाद्याचा खून पाडण्याची तयारीसुद्धा असावी लागते. आणि तुझ्यासारख्या गोऱ्या घुमट्या चिकण्या आणि ओठ पिळले तर अजूनही दूध बाहेर येईल. त्याच्या अशा बच्च्या मुलाकडे कुठं आली आहे तेव्हा इतकी हिंमत? तू एक काम कर, तू सिनेमाचं तिकीट काढ आणि जाऊन तिथं बस. तोपर्यंत मी काम फत्ते करून येतो. कारण अशी कामं चुटकीसरशी पार पाडणं माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. तुला नाही जमणार. त्यासाठी आईचं दूध अंगात असावं लागतं. आणि असं ऐकलं आणि महेश कुत्सितपणे गालात हसला आणि शशीवर थोडा चिडला आणि त्यानं महेशची कॉलर पकडली. आणि शशीसुद्धा चिडला होता आणि महेशने सुद्धा शशीची कॉलर पकडली आणि रागात शशी म्हणाला, तुला काय वाटतं, किती खून केले तू आजपर्यंत? एकही नाही ना? आणि तरी बढाया मारतोस. पण तुला माहीत आहे का नाही? अगं, असं शशी म्हणणार इतक्यात रवी शेठ पुढे आले आणि त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सत्य सांगण्यापासून थांबवलं आणि म्हणाले, अजित, सोड त्याला. हे काय चाललंय तुमचं? आपण असं एकमेकांशी भांडत बसायचं आहे का? चला सोडा दोघेही एकमेकांना. आणि महेश म्हणाला, बाबा, त्यानं आधी कॉलर पकडली, त्याला सोडायला सांगा. आणि शशी म्हणाला, बाबा, त्यानं माझा इगो हर्ट केला आहे, आधी त्याला सॉरी म्हणायला सांगा. आणि महेश म्हणाला, माझ्या पाप जन्मात मी कोणाला सॉरी म्हणाल नाही आणि तुझी माफी मागण्या इतका तू मोठा नाहीस. आमचा बॉस फक्त बाबा आहेत. आपण त्यांना फक्त सॉरी म्हणतो आणि बाकी कुणालाच नाही. असं म्हणून महेश बाजूला थुंकला आणि शशीने त्याच्याकडे फार म्हणजे फार रागात पाहिलं.